Now we'll continue the remaining part of the lesson. Let's march part 1. Friends, all the great religions teach us to care for our children. मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवतात. Jesus said, "Let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of God belongs to them." येशू काय म्हणतात की मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, कारण ईश्वराचे हे विश्व किंवा राज्य त्यांच्यासाठी आहे. द होली कुरान सेज, आणि पवित्र कुराणात असं म्हटलं आहे, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नांचा चुराडा करण्या एवढा दुसरा कोणताही गुन्हा नाही. काय म्हणतात ते? फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. डिनाय म्हणजे से नो टू, नाकारणे. द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन म्हणजे मुलांची स्वप्ने. आपल्या मुलांच्या स्वप्नांचा चुराडा करणं याच्यापेक्षा जास्त कोणतं व्हायलन्स नसेल किंवा हिंसा नसेल किंवा गुन्हा नाही आहे. ते म्हणतायत, देअरफॉर आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल्स अँड मॉस्क अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. की आणि म्हणून मंदिरे, मशिदी, चर्च आणि प्रार्थना गृहांमध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही, हे मला मान्य नाही. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of military expenditure can bring all the children to classrooms. काय म्हणतात बघा, ते फार अपिलिंग म्हणणं आहे त्यांचं. I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to the classrooms. ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर म्हणजे काय? संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढं हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. I refuse to accept that all the laws and constitutions and police and judges are unable to protect our children. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे मला मान्य नाही. म्हणजे ते हे करू शकतात. I refuse to accept that the shackles of slavery can ever be more stronger than the quest for freedom. I refuse to accept here. I refuse to accept that the shackles of the slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही. हे मी मान्य करू शकत नाही. बघा, बऱ्याचशा गोष्टी त्यांना मान्य नाहीत. त्यांना ही गोष्ट मान्य नाही. बघा, आता याच्यामध्ये या वाक्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की काही इन्फिनिटिव्ज इथे आलेले आहेत. याच्यामधील इन्फिनिटिव्ह टू ॲक्सेप्ट नावाचं इन्फिनिटिव्ह फ्रिक्वेंटली रिपीट झाले या 3-4 पॅसेजमध्ये, बरोबर ना? आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. पुन्हा पुन्हा ते म्हणतात, मला हे मान्य नाही, मला हे मान्य नाही. काय मान्य नाही त्या गोष्टी तिथे त्यांनी मांडलेल्या आहेत. जर ठरवलं सर्वांनी तर सर्वच मुलांना आपण चांगल्या पद्धतीचं त्यांचं जीवन करू शकतो. इथे कॅन ब्रिंग नावाचं एक आणखीन फ्रेज आलेली आहे, त्याला अंडरलाईन करावं फ्रेज आहे. कॅन, कुड, मे, माईट वगैरे हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहेत, यानंतर येणारं जे कोणतं व्हर्ब असतं ते मूळ रूपात लिहिलं जातं. कॅन ब्रिंग म्हणजे आणू शकतात. My only aim in life is that every child is free to be a child.
प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड, फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू ईट अँड स्लीप अँड सी डेलाइट, फ्री टू laugh and cry, free to play and learn, free to go to school, and above all, free to dream. He says that the only aim in his life is that every child is free to be a child. प्रत्येक मूल हे का असलं पाहिजे? फ्री असलं पाहिजे, टू बी अ चाइल्ड. एक मूल म्हणून त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग कोणतं स्वातंत्र्य? फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, म्हणजे मोठं होण्याचं आणि विकसित होण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. बघा याच्यामध्ये भरपूर इन्फिनिटिव्ह आलेले आहेत. प्रत्येक लाईनला जवळजवळ इन्फिनिटिव्ह आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. आता टू ग्रो अँड डेव्हलप हे काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे पुन्हा, बरोबर ना? तसे या पुढच्या याच्यामध्ये पण इन्फिनिटिव्ह आहेत, त्यांना अंडरलाईन करा. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाइट, फ्री टू लाफ अँड क्राय. बघा फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाइट म्हणजे काय? निसंकोचपणे खाण्याचं, झोपण्याचं आणि मुक्त जगण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. स्वातंत्र्य आहे त्यांना. फ्री टू लाफ अँड क्राय, मुक्तपणे हसायचं आणि रडायचं ते स्वातंत्र्य आहे त्यांना. फ्री टू प्ले अँड लर्न म्हणजे मुक्तपणे खेळण्याचं आणि शिकण्याचं स्वातंत्र्य आहे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव्ह ऑल फ्री टू ड्रीम म्हणजे शाळेमध्ये जाण्याचं आणि या सर्वांपेक्षा देखील महत्त्वाचं फ्री टू ड्रीम म्हणजे मुक्तपणे स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. काय म्हणतात ते? आता या वरच्या लाईनमध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्ह भरपूर आहेत, जस्ट अंडरलाईन देम. आय होप तुमची इन्फिनिटिव्हची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. जस्ट अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. ज्यांचं उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आय हॅव द प्रिव्हिलेज म्हणजे मला संधी मिळाली ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम. ज्यांचं ध्येय समान आहे, ज्यांचं उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली असं सत्यार्थी म्हणतायत. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेवर विल. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातांपुढे हार मानली नाही आणि कधीही मानणार नाही. प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. डिकेड्स म्हणजे दशकं. गेल्या 2 दशकांमध्ये आपण निश्चितच प्रगती केली आहे. वी हॅव मेड प्रोग्रेस. हॅव मेड या फ्रेजला अंडरलाईन करा बरं. कोणता टेन्स आहे त्याच्यामध्ये? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. वी हॅव मेड प्रोग्रेस इन लास्ट कपल ऑफ डिकेड्स म्हणजे याच्यामध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे हॅव मेड. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. वी हॅव रिड्यूस्ड. आता हॅव रिड्यूस्ड या फ्रेजला पुन्हा अंडरलाईन करा. विच टेन्स इज देअर? वन्स अगेन परफेक्ट प्रेझेंट टेन्स. वी हॅव रिड्यूस्ड आपण कमी केलेलं आहे. काय? द आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ म्हणजे शाळाबाह्य मुलांची संख्या जी आहे त्यात आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबर बाय अ थर्ड. आणि आणखीन हॅव रिड्यूस्ड म्हणजे आपण कमी केलेलं आहे म्हणजे चाइल्ड लेबरची जे नंबर्स आहेत त्यांची जी संख्या आहे, बालमजुरांची संख्या बाय अ थर्ड म्हणजे काय? 1/3 आपण ती कमी झाली आहे, कमी केली आहे आपण ती. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मालन्यूट्रिशन. वी हॅव रिड्यूस्ड आपण कमी केलेलं आहे. काय कमी केलेलं आहे? चाइल्ड मॉर्टॅलिटी बालमृत्यू अँड मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. म्हणजे बालमृत्यू दर आणि कुपोषणाचं प्रमाण आपण कमी करू शकलो आहोत. अँड वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि वी हॅव प्रिव्हेंटेड पुन्हा एकदा
परफेक्ट कोणता प्रेझेंट टेन्स आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आपण प्रतिबंध केलेला आहे कशाला, मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स, म्हणजे लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजून कितीतरी मोठी आव्हानं आपल्याला पेलायची आहेत आणि म्हणून आपल्याला कोणती हायगाई करून चालणार नाही. बट लेट अस मेक नो मिस्टेक फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. मित्रांनो, म्हणजे मानवापुढं उभं टाकलेलं सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? फिअर अँड इंटॉलरन्स, म्हणजे भय आणि असहिष्णुता. वी हॅव अटरली फेल्ड आवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग एज्युकेशन. मुलांना शिक्षण देण्यामध्ये आपण मागे पडलेलो आहोत, कमी पडलेलो आहोत. An education that gives meaning and objective to life. An education that gives the meaning and objective of life. म्हणजे असं शिक्षण जे an education that gives a sense of global citizenship among the youth. We have utterly failed. We have failed. Have failed पुन्हा कोणता टेन्स येतो इथे? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. We have utterly failed our children in imparting education. Impart म्हणजे देणे. आपल्या मुलांना शिक्षण देण्यात आपण म्हणजे अपयशी ठरलो आहे. एन एज्युकेशन दॅट गिव्ज मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. असं शिक्षण जे आपल्या जीवनाला काय देतं? अर्थ प्रदान करतं आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काहीतरी ध्येय उद्दिष्ट आपल्याला देतं. एन एज्युकेशन दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमॉंग द यूथ. आणि असं शिक्षण जे आपल्याला जागतिक नागरिकत्व, आपल्या ज्या युवकांमध्ये जागतिक नागरिकत्वाची भावना वृद्धिंगत करतं. असं शिक्षण देण्यामध्ये आपण कमी पडलोय. आता इथे गिव्ह झालं बघा, एन एज्युकेशन दॅट गिव्ज, एन एज्युकेशन दॅट गिव्ज. बघा गिव्ह झालंय, एस लागलंय क्रियापदाला. क्रियापदाला एस आणि एस प्रत्यय केव्हा लागतं? ते वाक्य कोणत्या काळामध्ये असतं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हॅबिच्युअल गोष्ट जी असते ना, जे शाश्वत सत्य असतं, हॅबिच्युअल गोष्ट असते, ती सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा मोस्टली वापर केला जातो. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमन काइंड. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते, दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे, तो दिवस लांब नसेल, वेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेल्युअर, पण या अपयशाचा एकत्रित परिणाम जो आहे, द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट म्हणजे एकत्रित परिणाम काय असेल या फेल्युअरचा, या अपयशाचा काय असेल? विल कल्मिनेट इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स. कल्मिनेट म्हणजे काय? त्याचा कळस गाठला जाईल. अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स म्हणजे काय? व्हायलन्स म्हणजे हिंसा. अँड दॅट विल बी द सुसायडल फॉर ह्युमन काइंड. आणि मानवतेसाठी ते आत्मघातक ठरेल. म्हणजे या अपयशाचा एकत्रित परिणाम म्हणजे अभूतपूर्व अशा हिंसेमध्ये, अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स त्याच्यामध्ये होण्यास तो दिवस फार काही दूर नसेल. आणि असं झालं तर ते मानवजातीसाठी आत्मघातक ठरेल. राईट्स, सेक्युरिटी अँड होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. अधिकार आहेत, सुरक्षितता आहे, अपेक्षा आहेत, केवळ शिक्षणाद्वारे पुनर्प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला and other daughters including Kainat. In fact, 2 Kainats and Sajia, and the daughters from Africa and from all over the world. सन्माननीय कैलासजी सत्यार्थी आणि मलाला यांना एकत्रितपणे नोबेल पारितोषिक, शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. या मलाला युसुफजई कोण होत्या? तर मलाला युसुफजई ही पाकिस्तानातील एक 16 वर्षाची मुलगी की जिला नोबेल पारितोषिक सन्माननीय कैलासजी सत्यार्थी यांच्यासोबत देण्यात आलं. आणि
या मलाला युसुफझईने मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबानी राजवटीविरुद्ध बंड पुकारलं आणि मुलींच्या शिक्षणासाठी तिने खूप मोठं काम केलेलं आहे. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. मी तिला बोलायला सुरुवात केलेली आहे. तिला काय हाक मारायला सुरुवात केलेली आहे? माय डॉटर मलाला. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात्स, in fact 2 कायनात्स and साजिया and the daughters from Africa and from all over the world. आणि सर्व 2 कायनात आणि शाजिया, आफ्रिकेतील मुली आणि जगभरातल्या अनेक मुली, दे आर रायझिंग अप, ज्या ठामपणे उभ्या आहेत, अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. आणि दे आर चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स. पीस म्हणजे काय? शांतता. हिंसेपेक्षा ते शांततेला प्राधान्य देत आहेत. आतंकवादापेक्षा सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम. एक्स्ट्रीमिझम म्हणजे आतंकवाद, त्याच्यापेक्षा टॉलरन्स म्हणजे सहनशीलता, सहिष्णुता. अँड करेज ओव्हर फिअर, आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करीत आहेत. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. आणि सोल्युशन्स म्हणजे उपाय देखील, अनेक उपाय, तोडगे काढले जात आहेत. आता काढले जात आहेत. आर इमर्जिंग, आर आणि क्रियापदाला ING लागला आहे. म्हणजे कोणता टेन्स झाला हा? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. द सोल्युशन्स आर इमर्जिंग बट दिस सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन इन कॉन्फरन्सेस अलोन अँड कॅनॉट बी फाउंड इन द प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स. परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रांमधील विवेचनात सापडणार नाहीत किंवा नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. फक्त त्याच्यामध्येच असून चालणार नाही, तर आपल्याला त्या प्रत्यक्षात अंमलात आणाव्या लागतील. दे लाय इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कन्फ्रॉन्टिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. कन्फ्रॉन्टिंग म्हणजे काय? फेसिंग अँड अटॅकिंग. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day. म्हणजे या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटांत, स्थानिक संस्था आणि व्यक्तींमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. इवन इफ दे रिमेन अनअक्नॉलेज्ड, अनरिकग्नाइज्ड अँड अननोन टू द वर्ल्ड, द सोल्युशन्स आर विथ देम. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात असले तरी ते लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत. आता या वाक्यांमध्ये इथे काही गोष्टी तुम्हाला अंडरलाईन कराव्या लागतात. इवन इफ दे रिमेन अनअक्नॉलेज्ड. अक्नॉलेजच्या अपोजिट काय आहे? अनअक्नॉलेज्ड. आता या शब्दामध्ये कोणतं प्रिफिक्स लागलं आहे बरं? अन लागून अक्नॉलेजचं अनअक्नॉलेज झालं आहे, बरोबर? अपोजिट फॉर्म झालं त्याचा. अनअक्नॉलेज्ड म्हणजे काय? दुर्लक्षित. अनरिकग्नाइज्ड म्हणजे अपरिचित. रिकग्नाइज्ड म्हणजे परिचित. अनरिकग्नाइज्ड अँड अननोन. अननोन म्हणजे अज्ञात. टू द वर्ल्ड द सोल्युशन्स आर विथ देम. जगाच्या दृष्टीने जरी ते अज्ञात असले, अनरिकग्नाइज्ड असले, अननोन असले, अनअक्नॉलेज्ड असले, बघा नोनच्या अपोजिट अननोन, तो प्रिफिक्स लावला आहे बघा. आता लँग्वेज स्टडीमध्ये हे अंडरलाईन द प्रिफिक्स वगैरे ते येतात तुम्हाला. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स, त्यासाठी असे शब्द ते महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अपोजिट्स लिहिताना देखील त्याचा उपयोग होणार आहे. फ्रेंड्स, we will continue the explanation of the part 2 in the next videos. So keep watching our videos. Thank you.